सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे। आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा, त्याची तयारी आमची सुरू आहे। 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत। मित्रांनो, येत्या 21 किंवा 22 तारखेला म्हणजे येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीला एक मंजुरी भेटू शकते। आपण बघितलं होतं मागं 4 ते 5 ज्या मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक चर्चा होत्या। आपण त्या संदर्भात काही व्हिडिओ देखील केले होते। पण मित्रांनो, या बैठकीत शासनाकडून काही हालचाली करण्यात आल्या नाही किंवा कुठलेही GR प्रसिद्ध करण्यात आले नाही। पण मित्रांनो, आज दिनांक म्हणजे आज 15 तारखेला मुख्यमंत्र्यांनी स्वतः साताऱ्याच्या एका कार्यक्रमामध्ये घोषणा केलेली आहे की 30 जून 2026 रोजी पूर्वीच आम्ही कर्जमाफी करू। तर यानंतर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे म्हणजे मागच्या आठवड्यात आपण जो व्हिडिओ केला होता यावेळेस देखील कर्जमाफीची बैठक झाली होती। कर्जमाफीवर नेमके काय बदल जे आहेत ते करणं आवश्यक आहे किंवा नवीन शेतकरी कोणते ॲड करणं महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टीचा यामध्ये एक मंथन झालेलं आहे। आणि येत्या 21 किंवा 22 तारखेला मित्रांनो कर्जमाफीची जी घोषणा आहे ही घोषणा आणि त्यामध्ये जे समितीचा अहवाल असेल आणि जे सहकार विभागाचा जो डेटा असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि सुचवलेले बदल असतील या सगळ्यांचा विचार करून मित्रांनो येत्या 21 किंवा 22 तारखेला कर्जमाफीची घोषणा ही होऊ शकते। यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे कर्जमाफीसाठी आपल्याला माहिती आहे पुढचा हंगाम जवळ आलेला आहे। शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखील घ्यायची असतात आणि मुख्यमंत्र्यांनी आज साताऱ्याच्या कार्यक्रमामध्ये देखील हीच गोष्ट सांगितलेली की येत्या 30 जून पूर्वी आम्ही कर्जमाफी करू। तर मित्रांनो येत्या 21 ते 22 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मित्रांनो कर्जमाफीची जी घोषणा आहे ती होण्याची एक शक्यता आहे। सो ही एक खूप ऑथेंटिक माहिती आहे, कारण की मित्रांनो आपल्याला माहिती आहे जूनला फक्त एकच महिना राहिलेला आहे, जवळ एक सव्वा महिना, आणि आता यामध्ये ही कर्जमाफी करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंजुरी भेटणार आहे आणि ही मंजुरी झाल्यानंतर याचा GR येऊन याच्याबद्दल काय काय गोष्टी असतात, यामध्ये पात्रता कोणत्या शेतकऱ्यांची असणार आहे, या सगळ्या गोष्टीवर एक मंथन होऊन याचा एक प्रॉपर GR येणार आहे आणि ह्या कर्जमाफीची घोषणा येत्या 21 किंवा 22 तारखेला होऊ शकते। सो हे एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं। आपला एक हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा। आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।